एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झालेली आहे। आपण पाहू शकतो रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आता निवृत्ती जाहीर केलेली आहे। खरं तर क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याची अपडेट समोर येते। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विशाल, अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, काय अधिक अपडेट? खरं पाहिलं तर अजिंक्य रहाणे एक मोठा क्रिकेटपटू आहे भारतीय संघाचा आणि त्यांनी आज इंस्टाग्रामवरती पोस्ट करत आपण निवृत्ती जाहीर करत आहोत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अशी माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा विराट कोहली भारतीय संघामध्ये नव्हता त्यावेळेस अजिंक्य रहाणे याने भारतीय संघाची जी आहे ती धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळली होती आणि जी ऐतिहासिक बॉर्डर गावस्कर जी ट्रॉफी आहे जी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघामध्ये खेळवली जाते आणि ती ट्रॉफी आपल्या नावे करण्याचं जे काम आहे ते अजिंक्य रहाणे यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतंय। अजिंक्य रहाणे याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाकडून खेळलेला हा क्रिकेटपटू आहे। टेस्टमध्ये त्याने जवळपास 85 मॅचेस खेळलेल्या आहेत, ओडीआय मध्ये 90 आणि T20 मध्ये 20 मॅचेस जे आहेत त्या खेळायचं आपल्याला दिसून येते आणि या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने उत्तम प्रकारे भारताची ज्या बाजू आहेत त्या सांभाळायचं आपल्याला दिसून येतं। ज्यावेळेस भारतीय संघ सुरुवातीचे जे फलंदाज आहे ज्यावेळेस बाद व्हायचे लवकर त्यावेळेस भारतीय संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं जे काम आहे ते अजिंक्य रहाणेने आपल्याला केल्याचं दिसून येते। जेव्हा राहुल द्रविड यांनी निवृत्ती स्वीकारली त्यानंतर राहुल द्रविडची जागा कोण घेईल भारतीय संघामध्ये असा ज्यावेळेस विचार केला जायचा त्यावेळेस नेहमीच अजिंक्य रहाणेचं नाव जे आहे ते समोर येताना आपल्याला दिसून आलं। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहू शकतो अजिंक्य रहाणे याने अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे। इंस्टाग्रामवरती त्याने पोस्ट शेअर केलेली आहे आणि आपल्या निवृत्तीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून